चंद्रपूर मूल महामार्गावर आगडी गावाजवळच्या जंगलात जानाळा बीट कक्ष क्रमांक 714 मध्ये दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या महामार्गावर आतापर्यंत 4 चांदी अस्वलांचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य शशांक मोहरकर हे या महामार्गावरून जात असताना त्यांना चांदी अस्वल मृत्युमुखी पडल्याचं आढळलं. त्यांनी घटनेची माहिती अध्यक्ष दिनेश खाटे व नाजिश अली यांना दिली. लगेच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली महेशकर यांना देण्यात आली. चंद्रपूर मूल महामार्ग क्रमांक NH 930 असून हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग उपविभाग धानोरा मुख्यालय चंद्रपूर यांच्या अखत्यारीत येत असून या महामार्गामुळे हा अतिशय महत्त्वाचा वन्यजीव भ्रमणमार्ग बाधित झालेला आहे. यामुळे अशा दुर्मिळ वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. याच महामार्गावर किसलाघाट परिसरात ऑक्टोबर 2025 मध्ये के मार्क नामक वाघिणीच्या पिलाचा अपघातात मृत्यू झाला होता. कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड करांडला अभयारण्य यांचा हा अतिसंवेदनशील वन्यजीव भ्रमण मार्ग असून या महामार्गावर उपशमन योजना अजूनही प्रलंबित आहे. या महामार्गावर अनेक वन्यजीवांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी रस्ते अपघातात जीव गमावलेल्या वन्यजीवांच्या नोंदी ठेवून ज्या मार्गावर अपघात घडत आहेत त्या मार्गावर अभ्यास करून उपशमन योजना सुचवण्याचं कार्य करत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्राला लागून जातो. चंद्रपूर प्रादेशिक व वनविकास महामंडळ हे जंगल क्षेत्र या महामार्गाला लागून आहे. म्हणून वन्यजीवांचे महामार्ग ओलांडताना असंख्य वन्यजीवांचा नाहक बळी गेलेला आहे. तरीही या महामार्गावर वन्यजीवांसाठी उपशमन योजना राबविली गेलेली नाही. राष्ट्रीय महामार्गाकडून यांना अनेकदा पत्रव्यवहार केला असताना या विभागाकडून सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या नियोजनात फॉरेस्ट प्री कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी अंतर्गत एक प्रस्ताव मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजुरीला सादर करण्यात आला आहे. मंजुरी प्राप्त होताच वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रात मिटिगेशन मेजर्स म्हणजेच उपशमन योजनांची कारवाई करण्यात येईल असं उत्तर प्राप्त झालं आहे. मात्र हे वर्ष अर्ध निघून गेलं असलं तरीही कुठलीच कारवाई झाली नसून वन्यजीवांना मात्र त्याची किंमत भोगावी लागत आहे. घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे व नाजिश अली, इम्रान खान, चिचपल्ली वनक्षेत्राचे वनसंरक्षक अनिल नालमवाड, वनमजूर विकास निकोडे, शंभू मडावी